जय हिंद. आज 23 जानेवारी. थोर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधामध्ये सशस्त्र संघर्ष केला, तर सुभाषबाबूंचा जन्मदिवस. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार स्मृतींना विनम्र अभिवादन. 23 जानेवारी 1897ला ओरिसा प्रांतातील जगन्नाथपुरीजवळ कटक या ठिकाणी सुभाषबाबूंचा जन्म झाला. त्यांचे वडील जानकीनाथ तर माता प्रभावती देवी. सुभाषबाबू लहानपणापासून अतिशय हुशार आणि बुद्धिमान, निर्भय, धाडशी होते. 1918ला तत्त्वज्ञान विषय घेऊन ते BA प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 1920ला त्यांनी ICS परीक्षा दिली. ते या परीक्षेत देशातून चौथे आले. खरे तर या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना इंग्रज सरकारमध्ये सुखासीन नोकरी प्राप्त झाली होती, पण त्यांना भारतीय स्वातंत्र्य खुणावत होता. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते स्वातंत्र्यामध्ये सहभागी झाले. पुढे इंग्रज सरकारने त्यांना नजर कैदेत ठेवलं, पण ते आपल्या चातुर्याने त्यांनी वेषांतर केलं आणि देशांतर केलं. ते पहिल्यांदा जपानला गेले आणि जपानहून ते जर्मनीला गेले. जपानहून जर्मनीला जात असताना त्यांनी पाणबुडीचा वापर केला. त्यावेळी दुसरं महायुद्ध सुरू होतं. प्रत्येक क्षणाला आपण जगू की मरू याची शाश्वती नव्हती. असा धोक्याचा 93 दिवसाचा प्रवास करून सुभाषबाबू जपानहून जर्मनीला पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं. त्यांनी दिलेला जय हिंद नारा आज राष्ट्राचा नारा झालेला आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही त्यांची घोषणा होती. कदम कदम बढाए जाय हे त्यांचं घोषगीत होतं. भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे. स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा त्यांच्या जीवनावर विशेष प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं प्रेरणास्थान होतं. ते असं म्हणायचे की दिल्लीच्या तख्ता विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जो दीर्घकालीन लढा दिलेला आहे तो खूप प्रेरणादायी अशा स्वरूपाचा आहे. जर जुलमी इंग्रजाला या देशातून हाकलून लावायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे लढा असं ते सांगायचे. दुसरं महायुद्ध अंतिम टप्प्यात आलं होतं. ज्यावेळेस अमेरिकेने जपानच्या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकला आणि त्यानंतर जपानने शरणागती पत्करली, त्यावेळेस सुभाषबाबू म्हणाले की जपानने शरणागती पत्करली असेल पण मी नाही. दिल्लीला जाणारे 1000 रस्ते अजूनही खुले आहेत. यातूनच त्यांचं धैर्य, धाडस आणि बाणेदारपणा आपल्या लक्षात येतो. दुर्दैवाने 18 ऑगस्ट 1945ला एका विमान अपघातात त्यांचं दुःखद निधन झालं. ज्या विमानात ते बसलेले होते त्या विमानाने जसंही धावपट्टीहून उडान घेतली, 25-30 मीटरवर गेलं की विमानाने पेट घेतला. पाठीमागचा दरवाजा उघडण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, पण दरवाजा उघडला नाही. पुढच्या दरवाजातून त्यांनी धाडसाने उडी मारली, पण त्यांच्या अंगावर स्पंज जॅकेट होतं ते पेटलं. त्यांचा छातीचा बराचसा भाग जळाला होता. त्यांना लष्करी इस्पितळात दाखल करण्यात आलं. डॉक्टरने शर्थीचे प्रयत्न केले, पण दुर्दैवाने सुभाषबाबूंना ते वाचवू शकले नाही. या मातृभूमीसाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं. त्या सुभाषबाबूंचा स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे. मी तरुणांना सांगेल की सुभाषबाबूंचं चरित्र, इतिहास आपण डोळसपणे अभ्यासला पाहिजे. पुनश्च एकदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यकर्तृत्वाला कोटी कोटी अभिवादन. जय हिंद, जय भारत.